ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। शाश्वत आणि सनातन गुरुपीठ भगवान दत्तात्रेयांचे सर्व पूर्णावतार माझे सद्गुरू डॉक्टर गुरुनाथ विश्वनाथ मुंगळे आणि गुरुभावाने प्रेरित असलेला आपण सर्व श्रोतृवर्ग यांच्या चरणी सर्वप्रथम मी नतमस्तक। सद्गुरूंच्या सहवासात आलं की रोज एक नवा पैलू जेवढ्या वेळा भेटाल, जेवढ्या वेळा सद्गुरूंना बघाल, तेव्हा प्रत्येक वेळी एक नवा पैलूच बघायला मिळायचा। जसं अतिसहवास वगैरे किंवा त्याच्यातनं येणाऱ्या काही गोष्टी तसं कधी सद्गुरूंच्या सहवासात होत नाही। म्हणून ते सद्गुरू सामान्य माणूस जेवढा एकमेकाच्या जवळ जाईल तेवढे एकमेकाचे गुणापेक्षा दोषाकडेच लक्ष जास्त किंवा ते एकमेकाचे त्याच्यावर चर्चा ही पद्धत, पण प्रत्येक वेळी काय सारखा दिसला तरी ज्ञानी अज्ञानी यांची कायसरी। तसं होतं की सगळी माणसं सारखीच दिसली तरी सामान्य माणसं आणि सद्गुरू यातला फरक जर ओळखायचा असेल तर त्यांच्या सहवासातले निरनिराळे पैलू प्रत्येक वेळी ग्रहण करत गेलं। आणि सद्गुरू नेहमी म्हणायचे की अध्यात्म म्हणजे काय तर सद्गुणांची जोपासना, सगळे सद्गुण पाहून आपल्यात त्यातले किती येतील याचा प्रयत्न करणं, याचा अभ्यास म्हणजेच अध्यात्म। तेव्हा सद्गुरूंची प्रवचनं व्हायची खूप ठिकाणी, आणि प्रवचन म्हणजे शाही मिजाज की तिथं फुलांच्या पायघड्या घातलेल्या, चौऱ्या ढाळलेल्या सुद्धा मी बघितल्या, सुंदर सजावट, एक सुरेख आसन, सद्गुरू भरभर भरभर चालत जायचे, आसनस्थ व्हायचे आणि मग जो काही शब्दगंगा ओघ व्हायचा की त्याच्यामध्ये नवनाथातली एक ओवी, त्याची आठवण व्हावी असाच तो शब्द ओघ असावा। आधीच होती अमृतवेली, त्यावर पर्जन्यसृष्टी झाली, मग तो हेलावा लवलव पावली, वर्णता वर्णवेना। सद्गुरूंची अमृतवाणी, आधीच अमृतवाणी, आणि मग त्यात त्या समोरच्या श्रोतृवर्गाचा भाव उदित होताना आणखी त्यात भरलेलं चैतन्य, काही त्याचं वर्णन शब्दात करता येणार नाही। साऱ्या शरीराला कान फुटून ते शब्द आत जाऊन असे काही आत बसायचे की त्या चैतन्याची नुसतं स्मरण झालं तरी ते चैतन्य पुन्हा आत धगधगतंय याची प्रत्येकाला जाणीव होते। पण त्याच्यातही एक वैशिष्ट्य दिसलं की हजारो लोक बसलेत, कुणीही बोलत नाही, निशब्द, शरीराचे कान करून माणसं सद्गुरूंची वाणी ऐकतायत, हजारो लोक त्यांच्या समोर आहेत, सर बोलतायत, पण हे सगळं आम्हाला असं वाटायचं की हे असंच असतं प्रवचन। पण त्याच्यावरही एकदा अशीच एक शिकवणूक, एक आणखी एक गुण बघायला मिळाला। दिवाळीचे दिवस होते आणि वसुबारस होती त्या दिवशी। सकाळी 10-10:30 वाजता इंदुताई आल्या धापा टाकत। इंदुताई वय वर्षे 73-74, गोऱ्या पान, पूर्वीच्या कशा सात्विक असायच्या ना आज्या, तशी आजी इंदुताई, अत्यंत सात्विक आणि अत्यंत भाविक। तर त्या इंदुताई आल्या धापा टाकत, मग जिना चढून वर आल्यावर बसल्या, सद्गुरू सद्गुरू सद्गुरू, की मग सद्गुरू म्हणायचे बसा, त्यांना पाणी प्यायला द्यायचं, थांबा शांत व्हा, तुम्ही का येता, मला माहित आहे आज वसुबारस आहे, मी येणार तुमच्याकडं। नाही गुरु, आपला मान आहे तो आणि मी यायलाच पाहिजे, तेवढं मी चाललंच पाहिजे ना तुमच्यासाठी, असं म्हणत इंदुताई मोठ्या प्रेमाने सरांना आमंत्रण द्यायच्या। मी न्यायला येऊ का, हा त्याच्यावर आणखी पुन्हा प्रश्न। तर सद्गुरू म्हणायचे नाही हो, मीच येतो। आणि मग सद्गुरू त्या दिवशी ते प्रवचनाची वेळ ठरली त्या दिवशी जायचं। संध्याकाळचे 5 वाजले, सरांची एक शिस्त होती की बरोबर वेळेत तिथं हजर, मग तुम्ही कुणी असा नका असू, त्यांचं सुरू होणार, ते थांबायचे नाहीत कधीच। वेळेचं महत्व हे त्यांच्या इतकं आम्ही कुठंच पाहिलं नाही। आणि मग म्हणलं ना, काही वेळा अशी गंमत व्हायची की श्रोत्यांना आधी वक्तेच हजर असायची, वक्ता हजर असायचा, पण सर म्हणायचे नाही, माझा वेळ मी आत्ता दिलाय तो त्या वेळेलाच माझं होणार। मग आम्ही गेलो
मला पहिल्यांदाच मी निघाले होते तेव्हा इंदुताईंच्या इथं एक मोठा हे होता, खाली मोठा एक मोठं अपार्टमेंट होतं असं नवीन बांधलेलं, खाली एक मोठा चौकोनी हे होतं सोडलेलं, आणि तिथं समोर एक छोटंसं मंदिर होतं आणि समर्थांची एक अतिशय प्रसन्न आणि तेजस्वी मूर्ती होती. इंदुताई त्यांना जमेल तशी त्या समर्थांची पूजा करायच्या, रोज नैवेद्य दाखवायच्या, जमेल तशी उपासना त्यांची चालू असायची. मग त्या दिवशी आम्ही बसलो एक चौरंग समोर, त्याचे तिथं खाली सद्गुरूंचं आसन, सद्गुरू बसले मांडी घालून, आसपास एक 4-5 बायका इंदुताईंच्याच वयाच्या, आणि आम्ही 1-4 जण. झालं आम्ही आपल्या इकडं तिकडं, कारण सवयच नव्हती ना कधी. सरांच्या प्रवचन म्हणजे तो माहोलच वेगळा होता ना, तोच बघायची डोळ्याला सवय होती. पण आपण आणि सद्गुरू ह्यातला फरक पदोपदी जाणवून देणारं सद्गुरूंचं व्यक्तिमत्व. सर आरामात बसले, छान. काय इंदुताई सुरू करू? घड्याळ बघायची सवय होती. घड्याळ बघितलं, बरोबर 5 वाजले. चला मग झालं सुरुवात, आणि प्रवचन असं रंगलं की देहभान हरपलं. बरोबर अर्धा तास झाल्यावर सद्गुरूंनी घड्याळ बघितलं आणि प्रवचनाची सांगता केली. आसपासच्या होत्या इंदुताईंच्या मैत्रिणी, त्यांच्याच वयानुसार थोड्या पेंगत होत्या, थोड्या बसल्या होत्या, थोड्या अस्वस्थ होत्या. इंदुताईंना गडबड झाली होती की सरांना दूध कधी आणून द्यायचं ह्याची, असं सगळं. सर त्यांना म्हणायचे प्रवचन, थांबा इंदुताई, माझं झालं की मी सांगतो, मग दूध आणा, आता नका आणू, असं पुन्हा त्याची सुरुवात जोडून घ्यायचं सगळं. अशा सगळ्या ह्याच्यात ते प्रवचन अतिशय सुंदर झालं आणि सांगता झाली. परत येताना आमच्यातल्या एकाने प्रश्न विचारला, सद्गुरू तिथं ऐकायला पण कोणी नव्हतं, त्या बायका तर पेंगतच होत्या, आम्हीच एक 3-4 जण, आपलं प्रवचन केवढं सुंदर रंगलं, वाईट वाटतं असं ऐकायला मिळालं पाहिजे लोकांना. सर म्हणले, का? ज्याच्या वाट्याला जे असतं ते त्याला मिळतंच. आणि मी प्रवचन कुणासमोर करत होतो हे तू विसरलास का? अरे समोर प्रत्यक्ष समर्थ रामदास स्वामी उभे होते आणि त्यांच्या समोर मी बोलत होतो. मग वाणीला बहर चढेल तर त्यात नवल काय आहे? ही जी मानसिकता आहे, हे जे आहे, हे सगळं शिकलं सद्गुरूंच्या सहवासात. अन्यथा मोठ्या मोठ्या माणसांचा अहंकार जागृत होतो की एवढा मी मोठा, एवढं माझ्यात ज्ञान, आणि समोर 4 माणसं, आणि मी कशाला, मला तुम्ही बोलवता, मी नाही अशा ठिकाणी करणार. हे सुद्धा ऐकलंय मी खूपदा. पण नाही, जितक्या आनंदानी हजारोंच्या समुदायासमोर प्रवचन रंगायचं, तितक्याच आनंदानी, तितक्याच आवेगानी आणि तितक्याच जोशानी त्या इंदुताईंच्या 4 बायकांसमोर समोर समर्थ रामदास स्वामी प्रत्यक्ष उभे असताना रंगलेलं ते प्रवचन, त्याचा महिमा काय वर्णायचा. आणि हे नुसतंच नव्हतं, याच्यातनंही आणखी एक, आपुल्या सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. किती ओव्या बोलाव्या, किती सांगावं सद्गुरूंच्या बाबतीत, याचं एक सुंदर उदाहरण आणखी काही दिवसातच बघायला मिळालं. वाडीचे आपले औदुंबरचे एक गुरुजी यायचे सद्गुरूंकडं, त्यांचं नाव हसूरकर, आणि असेच साधारण 70च्या पुढे वय असेल, यायचे, आठवड्यातनं एकदा येणं व्हायचं, बसायचे सद्गुरूंसमोर अतिशय अदबीनी. उपासनेशिवाय विषय नाही. आपल्याला काही शंका विचारायच्यात, विचारू का, इथून सुरुवात व्हायची. अत्यंत विनयानी, अत्यंत शरणागतीनी त्यांचे बोल उमटायचे की कसं असावं सद्गुरूंशी बोलणं. तर ते मग त्यांच्या शंका व्हायच्या, सद्गुरू त्यांच्या शंकांचे उत्तर द्यायचे, त्यांचं समाधान करायचे, उपासनेतल्या काही अडचणी असतील त्या सोडवायचे. हे सगळं व्हायचं. आमची ओळख त्यांची म्हणजे औदुंबरचे गुरुजी, हेच आम्हाला माहिती. आणि मग त्याच यांनी बोलणं व्हायचं. पण कसा फरक असतो आणि प्रत्यक्ष परमात्मा कशी वेगवेगळी रूपं दाखवत असतो हे त्या हसूरकरांकडनं समजलं. एरवी लोक आले की आपलं पद, आपली मोठी मान्यता, आपली प्रतिष्ठा, या सगळ्या गोष्टींचा कुठं ना कुठंतरी ओझरता उल्लेख असायचा. मग आपल्या त्याच्यावरनं थोडंसं म्हणजे वागणं. सद्गुरूंसाठी सगळेच चांगले सारखे होते. एक 5 वर्षाचं मूल आलं काय, 50 वर्षाचा माणूस आला काय, एखादा क्लार्क आला का, शिपाई आला का, आणि कोणी साहेब आले का,
कारण भगवंताच्या दरबारात फक्त भगवंत मोठा, महाराज मोठे, बाकी कुणी नाही. स्वतःला सुद्धा त्यांनी महाराजांचे शरणागत, चरणाची धूळ म्हणूनच ठेवलं होतं. तिथं बाकीच्यांची काय कथा. तर हे सगळं ऐकत बसलेले आम्ही. नंतर असं झालं की हसूरकर गुरुजींचं निर्वाण झालं आणि वर्तमानपत्रात बातमी आली. मग आम्ही एकमेकांना, अहो ते आपले हसूरकर गुरुजी ते, आणि बातमी वाचताना डोळेच विस्फारले की हो. कारण आम्ही ज्यांना औदुंबरचे गुरुजी समजत होतो, कीर्तन करण्यात पटाईत समजत होतो, ते हसूरकर कोण होते? तर त्यांनी इस्रोमध्ये काम केलं होतं. माननीय अब्दुल कलाम सरांबरोबर काम करणारे हसूरकर होते. आणि अत्यंत सायंटिस्ट, उत्तम शास्त्रज्ञ अशा या हसूरकरांचं वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये कधीही त्याचा कधीही कुठलाही उल्लेख एवढ्या भेटीमध्ये कधीही झाला नाही, कधीही त्यांनी केला नाही आणि कधीही आसपास बसलेल्या लोकांना ते कधीच माहीत नव्हतं. आणि त्याच्यामुळं असं झालं. आणि त्या एवढ्या मोठ्या याच्याबद्दल एक प्रसंग असा घडला, म्हणजे म्हटलं ना आपुल्यासारखे करीती तात्काळ. तर हसूरकरांची एकदा इच्छा होती की सरांसमोर एक कीर्तन करायचं. सद्गुरू मला तुमच्या समोर एक कीर्तन करायचंय. सर म्हणले कर, पण फक्त तू खाली जाऊन कर आणि तू तिथं आपल्या ध्यान मंदिरात महाराज समोर आहेत त्यांच्यासमोर बसून तू कीर्तन कर आणि बरोबर 20 मिनिटांनी वर या. मग ते 20 मिनिटं झाली, वर आले तर डोळ्यातनं पाण्याच्या धारा. काय झालं सद्गुरू, काय सांगू तुम्हाला, आजपर्यंत असं कीर्तन कधीच रंगलं नव्हतं. इतकं सुंदर कीर्तन आपण सांगितल्यासमोर, प्रत्यक्ष समोर महाराज आणि आमचं कीर्तन सुरू, असा आनंद आयुष्यात कधीच मिळाला नव्हता. आणि तेव्हा कळलं की आसपासच्या लोकांवर आपलं अवलंबून नसणं हेच सगळ्यात मोठं अध्यात्म आहे. समोर महाराज आणि आपण याच्यामधला धागा जोडत जाणं आणि तिथं त्याच जाणीवेनी राहणं, यालाच म्हणतात अध्यात्म. हा बोध मिळाला सद्गुरूंकडनं. त्या सद्गुरूंच्या चरणी सर्वप्रथम मी नतमस्तक. शरणागत सद्गुरुनाथ महाराज की जय. बरोबर.